नमस्कार, लोकल 18 मध्ये मी नारायण काळे आपलं स्वागत करतो। मी सध्या आहे जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमधील भुसार मार्केटमध्ये। जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक ही मोठ्या प्रमाणात वाढली असून दररोज 20 ते 25 हजार क्विंटल पर्यंत आवक येत आहे। आवकेचा दबाव वाढल्याने सोयाबीनचे दर देखील दबावात असून 200 ते 300 रुपयांची घसरण सोयाबीनच्या दरात झाल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलंय। आपल्या सोबत जालना कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापारी संजय कानडे आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीन दर आणि आवकेची स्थिती काय आहे। सध्या बाजार समितीमध्ये आवक किती येते आणि सोयाबीनला कसा दर मिळतोय? जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दररोज सोयाबीनची आवक 20,000 ते 25,000 क्विंटल पर्यंत येत आहे। त्यात आवक वाढण्याचं कारण की हवामान खात्याने पाऊस येण्याचा अंदाज वर्तवला आहे, त्यामुळे शेतकरी वल्ला कच्चा माल काढण्याच्या तयारीत असून आणि वल्ला कच्चा माल वाळवायला जागा नसल्यामुळे ते मोंढ्यामध्ये आणून घालत आहे। त्यात सोयाबीनचे बाजार 10 ते 12 मोचरचे बाजार 42 पासून 43.5 आहे। 20 मोचरचे बाजार 3700 रुपये असून बाजार जरा ढिल्ले झाले आहे। त्यात सोयाबीन आणण्याचं कारण एकच आहे की रब्बीची पेरणी आलेली आहे, शेतकऱ्याकडे आर्थिक स्थिती नसल्यामुळे बियाणाला पैसे लागेल, त्यामुळे जसा असेल तसा माल ज्या भावात असेल त्या भावात विकून शेतकरी मोकळा होत आहे। गत 3 वर्षापासून लगातार सोयाबीन मंदी येत असल्यामुळे त्याही धास्तीने लोक शेतकरी वर्ग सोयाबीन विकून टाकत आहे। आगामी काळामध्ये सोयाबीन दराची स्थिती कशी असेल? शेतकऱ्यांनी सोयाबीन आता विकायला आणावं? आगामी काळात अगर गव्हर्नमेंटने लवकरात लवकर सोयाबीनची खरेदी चालू केली, नाफेडने सोयाबीनची खरेदी केली तर सोयाबीनचे बाजार 100 ते 200 रुपये वाढण्याची शक्यता आहे। आपल्यासोबत आणखी काही शेतकरी पण आहेत। दादा, तुमचं नाव काय आहे, कुठून आले तुम्ही? श्रीनिवास गणपत बोडखे, घनसंगी तालुका, पाडोळी। किती सोयाबीन आणलं तुम्ही विकायला आणि काय भाव गेले सोयाबीन तुमचं? सोयाबीन आणली विकायला 39 गेली। किती कट्टे आणले होते? 30 कट्टे आणले होते। आणि या भावाबाबत तुम्ही समाधानी आहात की सोयाबीन? समाधानी नाही आहे, पण आता नाही जर ऊस लावायचा एखादा खर्च जास्त असल्यामुळे आणण्यात आले। तुम्हाला काय वाटतं, भविष्यात सोयाबीनचे भाव वाढतील? काही अंदाजा वाटत नाही भविष्यात भाव वाढतील। आणि सरकारी खरेदी केंद्रावर का नाही घातली? सरकारी केंद्र नुसतं भूमिका झालेली आहे, पण अजून कोणतंही खुललेलं नाहीये। आपल्यासोबत आणखी काही शेतकरी आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। सर, तुमच्यासमोर आणखी एक शेतकरी, तुमचं नाव सांगा। आणि प्रल्हाद दौलतराव बोराडे, गोंदनखेडा तालुका, जाफराबाद। तुम्ही किती सोयाबीन आणलं? सोयाबीनच्या दरात? सोयाबीन नाही आणलं, मी गहू आणलं, पण मी 10 एकर माझं सोयाबीन आहे जे अजून काढणं बाकी। आणि सोयाबीनला जो आता सध्या रेट मिळतो ह्या दराबाबत तुम्ही समाधानी आहात? कधीच नाही समाधान आहे आतापर्यंत। आज शेतकऱ्याची दयनीय अवस्था झाली, म्हणून त्याच्यावर आणि सरकारनं दुसरी गोष्ट, हे जे तेल बियामध्ये येतं, अत्यावश्यक वस्तूमध्ये येतं, याची जर तेल बियाच्या तेलाची किमती जर सरकारनं वाढू द्यायच्या नसेल तर सरकारनं खतावरचा, बियाणावरचा आणि औषधीवरचा जो खर्च आहे, जो टॅक्स लावलेला आहे तो कमी करावा, जेणेकरून शेतकऱ्याच्या पत्रात जास्त पैसे पडेल आणि त्याचा फायदा जास्त होईल। आज सोयाबीनचा विचार जर केला तर शेतकऱ्याला काहीही उरत नाही आजच्या बाजारभावाच्या कंडिशननुसार। सोयाबीनला किती दर मिळायला पाहिजे? कमीत कमी सोयाबीनला 7,000च्या पुढचाच दर पाहिजे, कमीत कमी, आणि जास्तीत जास्त 8,000। तर मंडळी, हे होते जालना जिल्ह्यातील शेतकरी। त्यांचं असं म्हणणं आहे की सोयाबीन 4,000 4,500 रुपये प्रति क्विंटलनं काहीही परवडत नाही। सोयाबीनला किमान 7,000 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळायला हवा। तर आपल्यासोबत जालन्यातील काही व्यापारी देखील होते, त्यांनी असं सांगितलंय की नाफेड खरेदी सुरू झाल्यानंतर सोयाबीनच्या दरामध्ये काहीशी सुधारणा पाहायला मिळू शकते। नारायण काळे, लोकल 18, जालना।